जय महाराष्ट्र मित्रांनो, 2 दिवसापूर्वी सख्या चुलत भावाचा फोन आला गावावरनं. म्हटला लगा आपल्या खानदानात कोणी असलं काम केलं नाही तसलं काम करायला लागलास तू, लय भारी लोकांना सांगायला लागलास, पॉझिटिव्ह वाटायला लागले. म्हटला तुझ्या रील बघून माझ्यावर पण परिणाम झाला म्हटला. आणि म्हटला गेल्या 2-3 महिन्यामध्ये मी एकदम आनंदी आहे म्हटला, उत्पन्न वाढले म्हटला माझं. म्हणलं काय रे असं काय केलंच? म्हणला 6:30ला दुकान उघडायला चालू केले. काय सांगतोयस? म्हणला कशामुळे झालं असेल असं? अरे म्हणलं 6:30ला दुकान उघडायपूर्वी 5:30ला तर उठला असशील ना. 5:30ला उठला म्हणजे ब्रह्ममुहूर्तच झाला ना तू. त्यावेळी तुझ्या मनात विचार काय आहे? उत्पन्न वाढवणे. म्हणजे तू युनिव्हर्सनं खेचला तुझ्या मनातला विचार आणि त्यासाठी तू कृती करायला गेलास आणि कृती काय केला? 6:30ला दुकान उघडलास. त्याच्यामुळं ते 2 तास तुला एक्स्ट्रा टाइम मिळाले ना व्यवसायासाठी, त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं. आणि ब्रह्ममुहूर्ताला उठल्यामुळं ती सकारात्मक ऊर्जा, युनिव्हर्सची ऊर्जा आणि रामप्रहरी काम केल्यामुळं ती ऊर्जा, त्याच्यामुळं पैसा अट्रॅक्ट झाला. तर हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. कृती करणं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. 6:30ला त्यानं दुकान उघडलं ना, ती कृती महत्वाची आहे या ठिकाणी. तो नुसता उठला आणि मोबाईल बघत बसला नाही, कामाला लागला. या सगळ्या स्टोरीला लहानपणी आपल्याला काय सांगितलं माहिती आहे का? ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, विचार करायचा आणि रामप्रहरी कृती करायची.